आजपासून SBI क्लर्कची मेन्सची जी एक्झाम आहे ही स्टार्ट झाली. पहिली शिफ्ट जस्ट आता संपली. बरेच विद्यार्थी आता बाहेर येत आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की पेपर कसा होता. सांगा वन बाय वन. सर क्वांट बद्दल आपण स्टार्ट करूया. क्वांट मध्ये एक ते होता DI, ते सोडवण्यासारखा होता. मग नंबर सिरीज होते आणि सिम्प्लिफिकेशन होता, म्हणजे अप्रॉक्सिमेशन. बरोबर. ते होता. क्वाड्रेटिक इक्वेशन होते 4-5, ते पण सोडवणे. क्वाड्रेटिक इक्वेशन नॉर्मल होते का असे आपले आपण जे एक्झाम मध्ये नॉर्मल स्क्वेअर रूट वाले होते? स्क्वेअर रूट वाले होते, पण ते रूट्स आहे ना एलिमिनेट होत होते बोथ साइडला. तसे वाले होते, म्हणजे x⁴ मग बोथ साइडला ते एलिमिनेट झाले, तसे वाले होते. अच्छा अच्छा अच्छा. हा हा, आलं लक्षात. तसे होते. आणि नंबर सिरीज मिसिंग होतो, रॉंग होते की? हा, ते दोघी होते सर मिसिंग. ते दोन होते आणि फर्स्टचा लॉजिक लावून सेकंड वर फिल करायचं. इन्फॉर्मेशन बेस काहीच नाही? इन्फॉर्मेशन बेस होते. इन्फॉर्मेशन बेस होते. त्यानंतर याच्यामध्ये DI कशी होते? DI सर 2 DI तर खूप ते म्हणजे ते दिसायला इझी होते, पण ते प्रश्न त्यांचे ना खूप लेंदी होते. असं म्हणतो प्रश्न लेंदी होते. आणि इंग्लिश पण होतं, म्हणजे झालं 40 इंग्लिशचे मॉडरेट होतं म्हणजे. बरोबर. आणि जनरल अवेअरनेसचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन होते जास्तीत जास्त. बँकिंग अवेअरनेस वर खूप होते सर. आणि ते जसे बजेटचे आउटले वगैरे ना, त्यांचे पर्सेंटेज वाईज त्यांनी ते क्वेश्चन होते. अच्छा, म्हणजे लेंदी होतं. लेंदी होतं, खूप असे ऑप्शन खूप मोठे मोठे होते का? मोठे होते. आणि सप्टेंबर ऑगस्टचे पण खूप सारे न्यूज होते. अच्छा, म्हणजे जुन्या न्यूज होत्या. जुन्या न्यूज पण खूप होत्या. आणि रिझनिंग मध्ये काय होतं? रिझनिंग मध्ये सोडवण्यासारखं म्हणजे 15-16 मार्क सोडवणे ऍव्हरेज होतं. हायर रिझनिंगचा पार्ट खूप जास्त होता का? हा होतं, म्हणजे 8-9 मार्कच हायर रिझनिंग. सिटिंग अरेंजमेंट पझल? सिटिंग अरेंजमेंट पझल होतं. डुएबल होते? हा, डुएबल म्हणजे एक पझल तर होता डुएबल. आणि डेटा सफिशियन्सी मध्ये पण ते सर्कल वाले पझल होते, स्क्वेअर वाले पझल होते, ते सुटले. बरं. आणि सिलोइझम होतं? नाही, सिलोइझम नव्हतं. नाही. आणि इनइक्वालिटी पण नव्हती. इनइक्वालिटी होतं. कोडेड वाले इनइक्वालिटी होतं. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग? चायनीज कोडिंग डिकोडिंग म्हणजे नॉर्मल होतं का कोडेड होतं? कोडेड होतं. आणि ब्लड रिलेशन, डिस्टन्स, डायरेक्शन ते मिक्स होतं सर पझल मध्ये. अच्छा, पझल मिक्स होतं. बरं. एक ब्लड रिलेशन मिक्स. बरं, ओव्हरऑल क्वांटचे किती अटेम्प्ट झाले? माझे 23. क्वांटचे 23. तुझी किती झाली क्वांटचे? माझे 37 झाले सर. क्वांटचे सोपं वाटले अनुभवानुसार. 23 झाले. 23 क्वांट. बऱ्यापैकी याच रेंज मध्ये 20-25च्या रेंज मध्ये. तुझं क्वांट एक्स्ट्राऑर्डिनरी चाबऱ्या. ठीक आहे. आणि रिझनिंगचे किती अटेम्प्ट आहेत? रिझनिंगचे माझे 18 अटेम्प्ट आहेत. रिझनिंगचे अटेम्प्ट 23. 15. रिझनिंगच थोडंसं डिफिकल्ट होतं का? म्हणजे डुएबल नव्हतं, म्हणजे लेंदी होतं खूप जास्त. डुएबल होतं पण लेंदी होतं. पझलच्या नादी लागता जर आपण क्रिटिकल रिझनिंग गेलो असतो ना, क्रिटिकल रिझनिंग पझलच्या मार्फात भरपूर सोपं होतं. बरं. म्हणजे ऍक्च्युअली एक्झाम मध्ये मॉक मध्ये जे क्रिटिकल रिझनिंग येतं त्याच्यापेक्षा एकदम सोपं होतं आता ऍक्च्युअली मॉक. बरोबर. आणि इंग्लिश कसं होतं? इंग्लिश मॉडरेट टू इझी लेवल. अच्छा, म्हणजे डुएबल होतं. अंडरस्टँडिंग होतं. 30 क्वेश्चन तर आराम. आणि जे RC पॅसेज वगैरे होते ते हे ऍक्च्युअली काय थीम होती यांची? RCP पॅसेज एक कंट्री वाय वर दिलतं. कंट्री वाय वर की कंट्री लॉस मध्ये वगैरे चालली आहे, त्यांची कंपनी वगैरे EV वगैरे ते लॉस मध्ये चाललेले आहेत, तर त्यांसाठी त्यांनी काय केलं पाहिजे किंवा ती कंट्री कशी लॉस मध्ये बाहेर येईल ह्याच्यावरती काय असे काय क्वेश्चन होते थोडेफार. जनरल अवेअरनेस असं होतं का AB का एक ऑप्शन होते? म्हणजे ABCD ऑप्शन वन लाइनर्स वाटले. हा, नोव्हेंबर डिसेंबर आणि आपले अक्षय सरांनी जे लेक्चर घेतले होते त्यातील बरेच क्वेश्चन तिथे आले होते ऍज बरं असे होते. त्यामुळे आणि जे सोपं होतं जे टोटल किती अटेम्प्ट झाले? 122 टोटल अटेम्प्ट झाले. पेपर डुएबल होता, म्हणजे असं काही फार डिफिकल्ट होतं तसं प्री मध्ये एकदम काही अनएक्सपेक्टेड होतं, तसं काही काय नव्हतं अनएक्सपेक्टेड नव्हतं. बरोबर. तुझी किती अटेम्प्ट झाले? 107 टोटल. माहिती आहे 107 टोटल अटेम्प्ट झाले का? क्वांटचे किती झाले? 23. रिझनिंगचे? रिझनिंगचे 15. रिझनिंगचे 15. इंग्लिशचे 28 झाले. 28 झाले. आणि GA? GAचे 40. 40 केले. बरं. 127 पूर्ण झाले का? आणि कसं होतं पेपर? कसा होता? मॉडरेट होता. हो, क्वांटचे 27, GAचे 35. बरं. इंग्लिश 27. क्वांट मध्ये केसलेट होतं का रे? बरोबर. कोणतं व्हेरिएबल बेस होतं? व्हेन डायग्राम बेस होतं का? हा, म्हणजे तेच व्हेन डायग्राम बेस. आणि कमर्शियलचे क्वेश्चन कसे होते? व्हेरिएबल बेस क्वेश्चन होते का? सोपे होते. हा. बरं. आणि याचे जे क्वेश्चन्स होते नंबर सिरीज होते ते. अरिथमॅटिक मध्ये असं होतं का की जसं मी काल बोललो होतो क्लासमध्ये बोलता की छोटे केस लिहित होते की 2-2 मार्काचे, असं काही नव्हतं? हो, नंबर सिरीज 3-3. अच्छा, नंबर सिरीजवर. म्हणजे हे होतं इन्फॉर्मेशन बेस्ड नंबर.
बरं बरं बरं. नंबर सिरीज सोपे होते एकदम, म्हणजे होऊन जाते. फक्त ते मध्ये असल्यामुळे आहे ना आणि अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन होते का? फ्रेगमेशन होते. अप्रॉक्सिमेशन होते 5 होते. 5 अप्रॉक्सिमेशन. त्या मानाने म्हणजे 15 मार्क तर नॉन कमर्शियल म्हणजे जे आपलं स्पीड मॅच होते 15 मार्क. आणि डाटा सफिशियन्सी मध्ये पण चांगले क्वेश्चन होते, म्हणजे जमायसारखे होते. अच्छा डुएबल होते. हो. व्हेरिएबल बेस कमर्शियल नव्हतं जास्त. नाही काहीच नाही. अच्छा म्हणजे ओव्हरऑल पेपर सोपा होता. हो. ठीक आहे. चलो फर्स्ट शिफ्टचा पेपर ऑलमोस्ट संपलाय. बरेच रिव्ह्यूज तुम्ही ऐकलेत. बऱ्यापैकी पेपर सोपा होता. बिंदाचा कॉन्फिडेंटली एक्झाम द्या. काहीच विचार करू नका. म्हणजे निगेटिव्ह मध्ये पेपर असं काही नव्हतंच की बाबा फार निगेटिव्ह पेपर आहे. बाकी रिझनिंग थोडंसं लेंदी होतं म्हणतात, पण डुएबल होतं. असं काही म्हणजे असं नाही की काही असं काही एक्झाम मध्ये असं काही होतं का की जे आपण क्लासमध्ये शिकले अनएक्सपेक्टेड काही नवीन चेंज झाला अशातला म्हणजे प्रीच्या कंपॅरिझन मध्ये मेन्स बऱ्यापैकी इझी होतं. चलो चालेल. ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी कळल्या असतीलच. दुपारची शिफ्ट असेल किंवा जर तुमची 12 तारखेची शिफ्ट असेल तर एकदम पॉझिटिव्ह माइंड सेटनं जा, बिंदास जा. एकदम पेपर इझी आहे. डिफिकल्टी लेवल पण इझी. त्यानंतर आपल्या पाहण्यातला पेपर आहे. बाकी तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण ऑलरेडी क्लासमध्ये डिस्कस केल्यात एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद.